त्यासनी परत जाऊन भेटणार आणि त्यासनी समजा खरं खरं सांगणार का आपली मुलगी जिवंत आहे, कमळीच आपली मुलगी आहे। त्या कामिनीमुळे झालंय समजा 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 खरं खरं सांगणार त्यासनी समजा सांगणार। काका काय करताय तुम्ही? कमळे, अगं हा ब्लॅक टी आहे। हाँ तुझा माझ्यावर विश्वास नाही ना? आज तर समजू नका, गैरसमज करून घेऊ नका। तिचा सुद्धा माझ्यावर विश्वास नव्हता, म्हणून तर ती आयुष्यात पुढे निघून गेली माझ्या। तुम्ही की नाही एक काम करा, माझी आणि गौरी मावशीची भेट घालून द्या, म्हणजे कसं मी बोलतो त्यांच्या संग। कमळे, आता त्याचा काहीही उपयोग नाही बाळा, कारण तिने आता दुसरं लग्न केलंय आणि कसं आहे, आता या वयामध्ये मला तिच्या संसारात ढवळाढवळ अजिबात करायची नाहीये। ज्या गोष्टी मी देऊ शकलो नाही त्या गोष्टी जर तिला आता मिळत असतील तर तिला जगू दे ना, का त्रास द्यायचा तिला, नाही का? वय नवा, मग तुम्ही बी सगळं सोडून द्या आणि तुम्ही बी पुढे जा। तुमच्या आईसाठी आजींसाठी तुम्ही एवढं करू शकताय की नाही? त्यांच्याशिवाय तुमच्या आयुष्यात कोणी महत्वाचं आहे का सांगा? नाही, कोणी नाही। होय ना, मग झालं तर त्यांच्यासाठी तुम्ही सोडा। असं नाही मला वचन द्या आधी तुम्ही दारू पिणार नाही म्हणून। कमळे, बरं नाही पिणार। बरं ते ठेवा, मी तुम्हाला गंमत दाखवते। ठेवा ठेवा ठेवा, मी की नाही आमच्या आबांसंग असं करायचं। द्या टाळी। माझी सून की नाही एकदम राजकुमारी सारखी असली पाहिजे, अगदी हुशार, सेल्फ मेड, डॅशिंग, माझ्यासारखी ग, म्हणजे ॲम्बिशियस, इनामदारांचं स्टेटस सांभाळता आलं पाहिजे तिला, अगदी आमच्या घराण्याला शोभेल अशी मुलगी हवी मला सून म्हणून। बघू, मी तुला सांगते, येस, ही मुलगी मी ऋषीसाठी सिलेक्ट केली। बघ कशी वाटते तुला? कशी आहे? भारी आहे की? शोभते ना ऋषीला? होय, अगदी शोभल ऋषी सरांना। थँक्यू। मग आता तुला माझं एक काम करायचंय, करशील ना? ऐक, आता हा फोटो ऋषी आल्यावर ऋषीला दाखवायचा आणि त्याला लग्नासाठी तू तयार करायचंस, करशील ना? ठीक आहे। ग्रेट, ऑल द बेस्ट। थांबा ऋषी सर,
अहो थांबा तुम्ही. ऋषी सर काय करता काय तुम्ही? सर, या मुलांनी माझ्या बहिणीची छेड काढली. काल पाठलाग करत होता, आज माझ्या बहिणीच्या हातावर नाव लिहिलंय या मुलांनी. मी काय शांत बसून बघत राहायचं का? फक्त बघत राहायचं फक्त. माझ्या बहिणीला छेडणार तू, नाव लिहिणार स्वतःच. काल तुला शांतपणे समजावलं होतं, त्याला सूट समजलास का? ऋषी सर थांबा. ऋषी सर प्लीज, ऋषी सर प्लीज 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 सोडा सोडा. अहो मरल तो, सोडा सर. काय करताय तुम्ही? अहो मरल किती हो. परत जर माझ्या बहिणीच्या सावलीला जरी आलास ना, जीव घेईन मी तुझा. मी जीव. सर 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 ऋषी सर काय करताय काय? एक शिक्षक असून तुम्ही असं काय वागताय? सर, त्यांनी माझ्या बहिणीची छेड काढली ते दिसत नाही का तुम्हाला? आणि शिक्षक म्हणून एकदा शांतपणे समजावलं आणि शिक्षक गेला चुलीत. ती बहीण आहे आधी माझी. जरा समजून घ्या ना. ऐका माझं. अहो प्राजक्ताच्या बाबतीमध्ये जर काय घडलं असेल तर त्यांनी कंप्लेंट करायला पाहिजे होती ना. आणि तुम्ही समजून घ्या ना. तुम्ही समजून घ्यायच्याऐवजी एखाद्या गुंडासारख्या कॉलेजमध्ये मारामाऱ्या काय करता? ऋषी सर शांत व्हा, तुम्ही शांत व्हा. नाही नाही नाही, मला हे नयनतारा मॅडमना सांगायलाच पाहिजे. हे